औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवावी, विश्व हिंदू परिषदेची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। याबाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलंय। ज्या पण आपले जेवढेही प्रमुख होते ह्या सगळ्यांना मारण्याचा आणि हिंदू धर्म संपवण्यासाठी ज्या माणसाने काम करायची सुरुवात केली, जो क्रूर कर्म जो आहे, जो औरंग्या, त्याचं खरं जे नाव आहे हिंद मोहम्मद असा जो नावाचा हा जो औरंग्या आहे, स्वतःच्या बापाला याने 7-7.5 वर्ष आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं। आपल्या मोठ्या भावाचं शिर कापून त्याने आपल्या वडिलांना भेट दिली। असा क्रूर कर्म जो हिंदू धर्म संपवण्यासाठी त्यांनी हिंदू धर्मावरती जिजिया कर लावला, आपल्या काशी विश्वनाथ मंदिराची तोडफोड केली, सोरटी सोमनाथ मंदिर त्यांनी तोडलं। असा हा क्रूर कर्म महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जो मेला, तो मेला अहिल्यादेवी नगरमध्ये। त्या ठिकाणून त्याचं प्रेत काढून आपण त्याचं जे प्रेत आहे ते छत्रपती संभाजी महाराज नगरवरती नेण्यात आलं, तिथे त्याची कबर बांधण्यात आली। हा परकीय आक्रांता जो हिंदू धर्म संपवण्यासाठी इथे आला, ज्यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे आनंदवित छळ करून त्यांना संपवलं, त्यांना नाना प्रकारच्या यातना दिल्या, हिंदूंवरती जिजिया कर लावून तो जो कर आहे हा ज्यासाठी लावला की हिंदूंनी धर्मांतर करावं, त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा, यासाठी यांनी जिजिया करायच्या माध्यमातून अनंत हिंदूंचा छळ केला। अनेक आई बहिणींच्या पाठवण्याचं जे हे काम जे आहे ते त्यांनी केलं। आपले तेज बहादूर जे आहेत, धर्मगुरू जे आहेत शिखांचे, त्यांची यांनी हत्या केली। गुरु गोविंद सिंगांचे 2 जे साहेबजादे होते त्यांना जिवंतपणे मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून ज्या माणसाने त्यांना भिंतीमध्ये चुनवलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।